गुड मॉर्निंग शनाया. रघु. हाँ सर. रघु बच्चा तुला काही वास येतोय का ग? कसला वास म्हणजे असं जळल्याचा वगैरे. हा जेलसीचा खूप वास येतो इकडे पण एनिवे वी शुडंट बॉदर अबाउट इट ना वी लव्ह इच अदर ऑफकोर्स बच्चा. आय लव्ह यू. आय नो आय लव्ह यू टू राईट ना हा. शॉपिंगला जाऊया ना आपण ऑफकोर्स जाऊया ना शॉपिंगला. तू असं कर तुझी कामं पटपट आटप मग शॉपिंग करूया त्याच्यानंतर डिनरला जाऊया. हा पण मी बघत असे ना तुला केबिन मधून. आय विल बी वॉचिंग यू. आय नो सी यू सून बाय बाय. जेने काही बोलू नकोस हा प्लीज. ना असं वाटतं की आत्ताच आता जाऊ त्या कॅबिन मध्ये गुरुला धरावं आणि बाहेर काढावं. आनंद सर तुम्ही शांत व्हा आधी. आणि तुमच्या एक लक्षात येते का हे दोघं आत्ता जे काही वागलेत ना त्याच्यावरनं या दोघांचं पुन्हा एकदा पॅचअप झालंय असं वाटतं. सर आय होप राधिका मॅमला याची आयडिया आहे. त्यांना माहित नसेल ना तर मी सांगणार. आज के बाद उन्हें ये सब बात पता होनी चाहिए आणि मी नक्की सांगणार. आजच जातो संध्याकाळी. मनाला टेन्शन यायला लागलं. राधिका वहिनींना अजून काय काय बघावं लागणार आहे देवाच ठाऊक. शिरस राधिका मॅम ना खूप टफ झाल्यात आता. आय डोंट थिंक सो नाव ऑनवर्ड्स त्या गुरु सरांसाठी परत इमोशनल होती. बट आनंद सर यू शुड मीट हर. शी नीड्स अ हेल्प. तू बोलवलंस मला? काय काय झालं? तू ओरडतेस काय? पण ऑफिस मध्ये होत. जाऊ दे ऑफिस तू यायला पाहिजे होतंस लवकर तू का लेट आलीस यार का? काय? इतका मस्त सीन झालाय यार आय एम सो हॅपी. काय झालं काय? मला तुला गुड न्यूज द्यायची. हो कुठली? गॅरीचं आणि माझं पॅचअप झालंय. रिअली? यू नो ऑब्व्हियसली तू मला सांगायच्या आधी अख्ख्या सोसायटीकडनं मला हे कळलं होतं. तुला माहितीये ना. एनिवे बट आय एम हॅपी फॉर यू की तू एक प्रॅक्टिकल डिसिजन घेतलास. गुड. हे सगळं जाऊ दे. मला एक सांग की तू आणि गुरुनाथ आता कुठे राहणार? सध्या तरी ईशाकडे राहतोय पण आम्ही लवकरच तिच्याकडे नाही राहणार कारण की आम्हाला ऍडव्होकेटने एक मस्त आयडिया दिली. ऍडव्होकेट का? अगं ती राधिका घरच सोडत नाहीये त्यामुळे ती आयडिया वापरून आम्ही लवकरच राधिकाला त्या घराबाहेर काढणार. एक मिनिट शनया. तुम्ही राधिकाला घराबाहेर काढणार आहात? कसं? जाऊ दे ना ती ऍडव्होकेटनी आयडिया दिली तर गॅरी बघेल काय करायचं ते. मला एवढंच कळतंय की मी खूप खुश आहे कारण की सगळं माझ्या मनाप्रमाणे होतंय. गॅरी माझं सगळं ऐकतोय आणि लवकरच राधिका त्या घराबाहेर जाणार आहे. वा. मॅडम तुमचं म्हणणं सगळं ऐकल्यानंतर एकंदरीत काय प्रकार घडला असेल याची कल्पना आली मला. पण मला एक प्रश्न पडलाय. पहिल्यांदा तुम्ही गुरुनाथला माफ केलं त्यानंतर त्यांचं घरातलं वागणं कसं होतं? अगदी नेहमीसारखं काहीच बदल नव्हता. सगळं पूर्वीसारखं वागायला लागले होते. मला आई बाबांना कोणालाच काहीच शंका नाही आली. मग यांना ऑफिसच्या कामासाठी सिंगापूरला जायला लागलं. तेव्हा आमच्या बाबांनी ठरवलं का मला पण पाठवायचं यांना सरप्राईज देण्यासाठी. नाहीये ग तसं काही. तुमच्या दोघांचा अफेअर नाही काय बोलून राहिले तू शन्या? नाहीये माझा आणि श्रेयसचा अफेअर नाहीये. कुणाचा अफेअर? माझा आणि गॅरीचा अफेअर आहे. राधिका
शनाया जर इथे राहू शकत नसेल ना तर मी पण इथे राहणार नाही. ठीक आहे, तुमची मर्जी. फक्त तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता, पण तसं करायचं नसेल तर दरवाजा उघडा आहे. आता मी इथे येणार ते शनायाला घेऊनच येणार. माझं तर अवसानच गळून गेलं होतं. शांत व्हा मिसेस सुभेदार, या पाणी घ्या. बऱ्याचदा असंच होतं. एखाद्या विवाहित स्त्रीचं किंवा पुरुषाचं बाहेर काही अफेअर असेल ना, ते घरात कळायला फार वेळ लागतो. पण तुमच्या सोसायटीमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात कधी कोणाला काही संशय नाही आला? आला होता ना. आमच्या सोसायटीतल्या लोकांना कुणकुण लागलीच होती ह्याची, पण आमच्याकडे काही पुरावाच नव्हता. आणि केस माझ्या लक्षात आली आहे मिसेस सुभेदार. मिसेस सुभेदार, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, मुळात म्हणजे मिस्टर गुरुनाथ लिगली तुम्हाला घराबाहेर काढूच शकत नाही आहेत. अहो, तुम्ही त्यांच्या धर्मपत्नी आहात, तुम्हाला एक मुलगा आहे, आणि सगळ्यात जमेची बाजू म्हणजे तुम्ही त्या फ्लॅटच्या अर्ध्या मालकीण आहात. कळलं? फ्लॅट तुमच्या आणि गुरुनाथच्या दोघांच्या नावावर आहे, बरोबर ना? घरी परत येताना अटच घातली होती अशी. हे फार उत्तम केलं तुम्ही. अहो, म्हणजे गुरुनाथ लिगली तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. तुम्ही फक्त एक काळजी घ्या, घराची सारी डॉक्युमेंट्स नीट व्यवस्थित जपून ठेवा आणि थोडं सावध राहा. म्हणजे बँकेचे व्यवहार, सोसायटीची बिलं किंवा इतर काही घराची बिलं स्वतःच्या अकाउंटची पे करा. म्हणजे तुमच्याकडे एक सॉलिड प्रूफ राहील तर तुम्ही त्या घरात राहताय, तुम्ही ते घर चालवताय. आणि मला एक सांगा, घराच्या दारावर नेम प्लेट कोणाच्या नावाची आहे? आता सध्या तरी माझ्याच नावची नाही. म्हणजे इतके दिवस होती, पण हे सगळं घडलं आणि त्यांचं नाव मी नेमप्लेट वरनं काढून टाकलं. गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, घराची सारी कागदपत्र आणि दारावरची नेम प्लेट हे तुम्ही तिथे राहत असल्याचा व्हॅलिड पुरावा आहे. बरं लक्षात? एनिवे, बाकीचे काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट मीटिंगमध्ये एक्सप्लेन करेन. फक्त नेक्स्ट टाइम येताना तुम्ही घराच्या डॉक्युमेंटची एक प्रत माझ्यासाठी घेऊन या. ओके? आणि आणखी काही टिप्स आहेत ती तुम्हाला नेक्स्ट मीटिंगमध्ये देईन. ओके? आता तरी काळजी कमी झाली तुझी? हो.